असा या नामाचा परिणाम, कथेचा परिणाम आहे की आपल्या चित्ताला समाधान, आनंद प्राप्त होतो. आपण सगळे सुखाचे अलंकार धारण करतो, आनंदाने निर्भरपणे डोलायला लागतो. अभंगाचं दुसरं चरण. सर्व सुखाला सर्व अलंकार, सर्व सुखाला सर्व अलंकार. जय हो. आनंद निर्भर डुलताचो, आनंद निर्भर डुलताचो, डुलताचो, डुलताचो. सर्व सुखाला सर्व अलंकार, सर्व सुखाला सर्व अलंकार, अलंकार, अलंकार. सर्व सुखाला सर्व अलंकार, सर्व सुखाला सर्व अलंकार. आनंद निर्भय डुलतसो, डुलतसो. आनंद निर्भय डुलतसो, डुलतसो. सर्व सुखाला अलंकार, सर्व सुखाला सर्व अलंकार, अलंकार, अलंकार. छान सुंदर अशी साथ लाभलेली आहे. खरं तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या यांच्यासाठी. खूप छान, खूप छान. जसं शब्द आहेत तशीच चाल. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. कशाशी चिंता करू नका. इथं बसल्यात ना, आनंदाने निर्भरपणे डोलायला शिका. या गाण्यामध्ये इतकं व्यक्त होतंय. तर तुकाराम महाराज सांगतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. कशाने? सदा नामघोष केल्याने. ते कसे प्राप्त होतील मग? सुखाचे अलंकार. कारण सुख स्वरूपी परमात्मा आहे. सुख म्हणजेच परमात्मा, आनंद म्हणजेच परमात्मा आहे. कारण सुखरूपैसा सुखरूपैसा तुझा कोणी सांगा, सुखरूपैसा तुझा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारी गातो, माझ्या पांडुरंगा सारी गातो. सुखरूपैसा दुजा कोण आहे? माझ्या पांडुरंगा सारी खातो. अहो सुख स्वरूप म्हणजेच परमात्मा आहे. आणि मग सुखरूप आपल्याला हरिनामाने, नाम चिंतनाने, नामघोषाने प्राप्त होतं. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सुखाचे अलंकार आपण धारण करतो. सुखाचे म्हणजे अलंकार म्हणजे सद्गुणांचे अलंकार. आपण जे अलंकार घालतोय, सोन्या चांदीचे, रुपयाचे, काय हिरे माणिक मोती काय असतील ते अलंकार आपण सगळेजण घालतो. महिला भगिनी घालतात ना अलंकार, बरोबर ना? सोन्याचे अलंकार आपल्याला खूप आवडतात. आवडतात ना? खूप आवडतात. पण हे सुखाचे अलंकार आहेत का? आपण एकटे राहू शकतो, एकटे जाऊ शकतो, प्रवास करू शकतो का सगळे अलंकार घालून सोन्याचे चांदीचे? भीती वाटते. म्हणजे ते सुख देत नाही. खरे सुखाचे अलंकार कोणते आहेत मग? ते खरे संपत्तीचे अलंकार, सोन्या नाण्याचे नाही. खरी संपत्ती शास्त्रामध्ये आपल्याला 6 प्रकारची संपत्ती सांगितली. किती प्रकारची? तुम्ही बोला आता थोडंसं. किती प्रकारची? 6 प्रकारची संपत्ती सांगितली. सोनं, रूप, चांदी हे सोडा. हे व्यवहारातलं झालं, ह्याने सुख लाभत नाही. हे लक्षात घ्या.
6 प्रकारची संपत्ती सांगितली आणि ती संपत्ती आपल्याला प्राप्त झाली की आपण जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत आनंदाने सुखाने डोलायला लागतो, कसली चिंता राहत नाही. आणि ते सुखाचे अलंकार धारण करायच्यासाठीच काय करावं लागतं, नामघोष करावं लागतो, नामचिंतन करायला लागतं. ती 6 प्रकारची संपत्ती आपल्याला लक्षात घ्यायची. ती 6 प्रकारची संपत्ती पाठच करायची आज. आणि ती कशाने प्राप्त होते लक्षात ठेवा, नामस्मरणाने पाठ आपल्याला प्राप्त होते. पहिली संपत्ती आहे शम. पहिली संपत्ती कोणती आहे, शम. शम म्हणजे मनाची शांती. आपल्याला कधी कधी असं वाटतं कुठंच करमत नाही, आपल्या आवडीचं मालिका लावली तरी करमत नाही, आपल्याला जिथं वाटतंय तिथं फिरायला गेलं तरी करमत नाही. ह्याला म्हणायचं मनशांती नाही आपल्याकडं. मग ती शम या संपत्तीची आपल्यामध्ये कमतरता आहे. पहिली संपत्ती आहे शम. दुसरी संपत्ती आहे दम. दुसरी संपत्ती काय आहे, दम ही संपत्ती आहे. दम, दम म्हणजे काय, आपल्या इंद्रियांनी आपलं ऐकणं, आपल्या डोळ्यांनी आपलं ऐकलं पाहिजे, आपल्या जिभेने आपलं ऐकलं पाहिजे, आपल्या कानांनी आपल्याला जे ऐकायचं तेच ऐकलं पाहिजे. आपल्या इंद्रियांनी आपलं ऐकणं म्हणजे दम ही संपत्ती दुसरी आहे. जसं की आपल्याला आता पोट भरले तरी खात राहणं म्हणजे जीभ आपले ऐकत नाही. आणि सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे आपल्याला झोप आलेली आहे, आता असं वाटते पटकन झोपावं, पण मोबाईल हातात येतो, एकामागे एक रील पाहत असतो आपण, आणि डोळे असे झाकतात तरी डोळे उघडून आपण पाहतो. म्हणजे काय, दम ही संपत्ती. आपली इंद्रिय आपलं ऐकत नाही. म्हणजे आपल्याकडे ही दुसरी संपत्ती आहे का, बघा, चेक करा आपले इंद्रिय आपले ऐकतात का. तर ही दुसरी संपत्ती म्हणजे दम. तिसरी संपत्ती आहे शम दम तितिक्षा. तितिक्षा म्हणजे काय, सहनशीलता. थोडं कोणी काय बोललं की लगेच आत्महत्या, थोडं कोणी काय बोललं की लगेच पारा चढतोय. मान येऊ, अपमान होऊ, सुख येऊ, दुःख येऊ, द्वेष करू, प्रेम करू, कोणी तिरस्कार करू द्या, सगळं आपल्याला सहन झालं पाहिजे. सोन्याने काय बोललं की लगेच चेहरा पाडायचा, सासूनी काय बोललं तरी चेहरा पाडायचा. अहो काही होऊ द्या, तिकडे काही होऊ द्या जगामध्ये, तरी आपलं चित्त मात्र प्रसन्नच राहिलं पाहिजे, सहन झालं पाहिजे. त्याला म्हणतात तितिक्षा. तिसरी संपत्ती काय आहे, तितिक्षा. चौथी संपत्ती आहे शम दम तितिक्षा उपरती. उपरती म्हणजे काय, की आपल्याला जे काही वाटायला आलंय, आपल्याला समजा कोणताही कामधंदा आपण करतोय, पण ते करत असताना प्रसन्न मनाने करणं. नाहीतर काय होतं, नोकरी करतायत, सगळं कामधंदा चालू आहे, पण काय आमच्याच नशिबाला आलं आणि मग करावं लागते, काय करावं, म्हणजे तोंड पाडून बसायचं. मग ह्याला प्रसन्न मनाने काहीच करता येत नाही. ती म्हणायचं ती चौथी संपत्ती आहे, ती आपल्याकडं नाही असं म्हणायचं त्याला. ती आहे चौथी संपत्ती म्हणजे उपरती. पाचवी संपत्ती आहे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे विश्वास, एकमेकांबद्दलचा विश्वास असेल, गुरूंबद्दलचा असेल, सगळ्यांबद्दलचा. जर आपल्याकडे विश्वास श्रद्धा नसेल ना, आपल्याला ज्ञान सुद्धा प्राप्त होत नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम. आपल्याला समजा पेटी शिकायची, तबला पक्वा शिकायचा आहे, गायन शिकायचे, गुरूंकडे गेलोय आपण, आणि आपण आपली श्रद्धाच नाही, तर आपल्या मनामध्ये काय निर्माण होतं, संशय निर्माण होतो गुरुबद्दल. मग आपल्याला काही ज्ञान प्राप्त होत नाही. व्यवहारामध्ये, कुटुंबामध्ये सुद्धा तसंच आहे. आपल्याकडे श्रद्धा ही पाचवी संपत्ती नसेल ना, काय होतं मग, ह्याने त्याच्यावर संशय घ्यायचा, त्याने याच्यावर संशय घ्यायचा, सगळ्यांनी संशय एकमेकांवर घ्यायचा. कशामुळं, श्रद्धा आपल्यात नसल्यामुळं. ही संपत्ती प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं, सदा नामघोष. पहिली ओळ लक्षात ठेवायची, काय करावं लागते, सदा नामघोष. आणि षट संपत्ती मधली 6वी संपत्ती आहे समाधान. समाधान म्हणजे सगळं माझ्याकडे आहे, तृप्ती, त्याला म्हणायचं समाधान. हे सुद्धा कशाने प्राप्त होतं, नामस्मरणाने प्राप्त होतं. म्हणून आपण रोज हरिपाठ म्हणतो, त्याच्यामध्येच ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात, समबुद्धी घेता समान श्रीहारी, शमदामावरी हरिदाना. समबुद्धी घेता समान श्रीहारी, शमदामावरी हरिदाना. समबुद्धी
समदमावरी हरी झाला हरी झाला. समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. हरिमुखे भगवंताचं नामस्मरण केल्याबरोबर ह्या सगळ्या षटसंपत्ती आपल्याला प्राप्त होतात. शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान. आणि मग आपल्याकडे बघा, शम म्हणजे मनाची शांती आहे, दम म्हणजे इंद्रिय आपलं ऐकतात, आणि त्याच्यानंतर तितिक्षा आपल्याला सगळं सहन होते जीवन जगताना. त्यानंतर उपरती आपण प्रसन्न मनाने आपलं सगळं कामकाज चालू आहे. त्यानंतर श्रद्धा आहे आणि समाधान आहे. आपल्याला जीवनात जगण्यासाठी हेच सुखाचे अलंकार धारण करावे लागतात, तेव्हा आपण समाधानी आणि सुखाने जगू शकतो. विठ्ठल विठ्ठल आता हे नाम, मग हे सगळी षटसंपत्ती ज्याच्यापासून मिळते ते नाम काय विकत घ्यायचंय का? मग फुकटच आहे. कबीर महाराज सांगतात, पैसा न लागे, पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कवडी दमडी, ना लागे कवडी दमडी. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. म्हणा बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की. असं हे परमात्म्याचं नाम फुकटचं आहे. काही पैसा लागत नाही. पैसा न लागे, रुपया न लागे, न लागे कवडी दमडी. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. असे हे भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर, नामघोष केल्याने काय होतं तर आपण आनंद स्वरूप होतो. आपली पूर्ण शरीरामध्ये म्हणजे आपण आनंदाचे तरंग होऊन जातो. आनंदाची तरंग, आनंदाचे अंग, असं आनंद स्वरूप होऊन जातो. आणि आपण कुठे आहोत, आपल्यावर कशी परिस्थिती आली, आपलं काय चाललंय, कशाचंच भान राहत नाही. आपलं चित्त आनंदी होतो. अभंगाचं तिसरं चरण. सदा समाधान आसोईसा कोठे आठवची नाही, आसोईसा कोठे आठवची नाही, आसो ऐसा 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 कोठे आठवच नाही. ओ ऐसो ऐसा कोठे आठवची नाही, आसो ऐसा कोठे नाही. आधीचा विदेही भोगुदाशा, देहीचा 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 विदेही भोगुदाशा. सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व अलंकार. ओ सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व
देहीच विदेही बघू दशा असायचा गोडे आठवती नाही देहीच विदेही बघू दशा देहीच विदेही बघू दशा बघू दशा असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. म्हणजे आपण ज्यावेळेस नामचिंतन करतो नामस्मरण करतो त्याचा परिणाम काय होतो की आपण कुठे आहोत कसे आहोत याचं भानच राहत नाही. देहीचे विदेही म्हणजे काय, जसा परमात्मा आहे तसे आपण बनतो. म्हणजे भगवंत कसा आहे मग की तो अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म असा आहे आणि विस्तीर्ण आकाशापेक्षाही विस्तीर्ण असा आहे. तसाच अनुभव आपल्याला आपल्याच देहामध्ये येतो. तुकाराम महाराज त्याचंच वर्णन करतात. अनुरेणू याथो कडा तुका आकाशाये वडा अनुरेणू याथो कडा तुका आकाशाये वडा अनुरेणू यादो का आकाशाये वडा अनुरेणू तो का आकाशाये वडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा अनुरेणू याथो कडा तुका आकाशाये वडा 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 सांडिये करी बाबा बाबा जय बाबा सांडिये करी बाबा बाबा जय अनुरेणू याथो कडा तुका आकाशाये वडा. आनंद स्वरूपाशी आपण मोक्षापर्यंत जाण्याचं ताकद म्हणजे नामस्मरणात आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. एकटे माझ्याचीच नाही बहुतांचे अनेक भक्त होऊन गेले त्यांची साक्ष आहे की नामस्मरणाने चित्ताला समाधान प्राप्त होतं नव्हे तर मोक्ष सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. आणि हे नामचिंतन आता नामस्मरण करा म्हटल्यानंतर आपल्याला काय कुठं वनात जायचंय का, कुठं जायची गरज नाही. नाम असं पवित्र आहे तुम्ही आंघोळ करा नका करू कुठेही असू द्या तरी तुम्हाला नामस्मरण करता येते. इतकं सोपं साधन. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाते कामामध्ये काही काम वाई माना राम राम जाईन बाबा श्रम सुख होईल सुखाचे सुख होईल कामामध्ये काम काही म्हणा राम राम कामामध्ये काम काही म्हणा राम कामामध्ये काम काही म्हणा राम राम कामामध्ये काम काही म्हणा राम राम हे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखात अरे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल श्रम सुख होईल दुःखात मृदुंगाचार्य इतके छान वाजवले त्यांच्यासाठी एकदा टाळ. खूप छान सुंदर साथ अशी लाभलेली आहे. कामामध्ये काम काही म्हणा म्हणजे कसंही तुम्ही नामस्मरण करू शकता कारण नाम हे वेदांनी सांगितलेलं आहे परब्रह्म पावन असं नाम आहे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म नामे वेद परब्रह्म वेदार्थे.
आणि कोणी कधी घ्यायचे काळ वेळ नाम उच्चारिता नाही कधी. स्मशानासारख्या अपवित्र जागेमध्ये सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता. तुम्ही चपात्या करताय महिला भगिनी, काही करताय, काम करताना घ्या भगवंताचं नाम. अगदी सुंदर असं आपलं कामही होतं आणि भक्तीही होते. काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही. शेतकरी वर्ग असेल, तुम्ही काही शेतामध्ये काम करताना तुम्ही नामस्मरण करू शकता. सकळांसी येथे आहे अधिकार, बाळे नारी नर आदी करुणी वेशाही. सगळ्यांना ते नामस्मरण करण्याचा अधिकार आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा आहे अधिकार, बाळे नारी नर आदी करुणी वेशाही. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. त्यामुळे नामस्मरण केल्याशिवाय राहू नका. आणि हे नामस्मरण केल्यामुळंच काय होतंय तर यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार साचे. यारे यारे नामस्मरण करू शकतं. आणि त्या नामानेच काय होतं तर तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येदो पाप पुण्य अंगा. पापही लागत नाही. आपण नामस्मरण करायला लागलं की आपोआपच आपल्या प्रवृत्तीमधून पाप नष्ट होतं. आज तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. 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 लागोने पाप पुण्यांगा. लागोने पाप पुण्यांगा. सर्व सुख झालो सर्व अलंकार. हो सर्व सुख झालो सर्व अलंकार. लागोने जे पाप पुण्यामा. लागोने जे पाप पुण्यांगा. सर्व सुख झालो सर्व अलंकार. सर्व सुख झालो सर्व अलंकार. आनंद निर्भर डुलत असो.
आनंदे आनंदे निर्भय डुलता सो आनंदे आनंद निर्भय डुल्ला डुल्ला तासो डुल्ला 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 तासो आनंद 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 निर्भय डुल्लता डुल्लता सो डुल्लता सो आनंदे निर्भय आनंदे 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 निर्भय डुलता 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 आनंदे 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 निर्भर आनंदे निर्भर डुलतो आनंदे निर्भर डुलता तो आनंदे निर्भर डुलता आनंदे निर्भर डुलता तो आनंदे निर्भर डुलता आनंदे निर्भर डुलता तो आनंदे निर्भर निर्भर डुलता तो आनंदे निर्भर आनंदे आनंदे निर्भर ना आनंद निर्भर डुलता तो आनंद गो बार गोबाई गो बार गोबाई गोरे थांबा 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 सुखलालो सर्व गोरे मोरे आणि खराडे ह्या तिन्ही महिलांपैकी एक दोन महिला पुढे या. दुपारची पंगत आमचे रघुबाबा काळदाते आणि धनजी काळदाते त्यांच्या घरचे कोणी आले असतील तर त्यांनी यायचंय. आजच्या पंक्तीवाले चला. जयाताई काळदाते, निर्मला काळदाते आणि गोरे मोरे पैकी कोण असतील त्यांनी पटकन उठायचंय. चला. रखुमाई गोबार गोबाई नम्रता मोरे इकडे गोबार गोबाई गोबार गोबार गोमाई गोबार गोमाई गोबार गोबाई गोबार गोबाई गोबार गोबाई गोबार गोबाई गोबार गोबाई गोबार गोबाई गोबार गोमाई विठोबार गोबार गोमाई कुंडली कवरदार विठ्ठल गोबार ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ
भगवान की जय सर्वनाथ महाराज की हा विठोबार खुमाई हा ठोबार खुमाई हा ठोबा सर्वांनी एकदा भजन करायचंय हात वरती गा श्रीराम जय राम